मित्रांनो, मी संकेत कडवे तुमचा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार चिंबोऱ्यांसाठी चाललेलो आहोत। तर त्यासाठी बनवणार आपण बरणी। आधीच 2 बनवलेले आहेत, एक बनवणार आहोत। तर चला जाऊया बनवायला। तर मित्रांनो, आपल्याला ही लागणार आहे बरणी जेमिनी तेलाची आहे आणि त्यासोबत आपल्याला झाकण सुद्धा लागणार आहे, कारण आपली एवढे मोठं होलची बॉटल नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला झाकण आहे बघा इकडे लावायचं असं झाकण, ह्याला होल पाडायचं एवढा आणि ह्याच्यात अशी लावायची आहे बरणी आपल्याला हे कापून। तर तुम्हाला दाखवतो, कंटिन्यू व्हिडिओमध्ये बघत राहा व्हिडिओ। तर आता कापणार आहे मी, कॅमेरा तुम्हाला दाखवतो कॅमेराने काय करणार आहे ते। चला मित्रांनो, फर्स्ट टाइम आता आपण बॉटल कापणार आहे। ते बघा अशी कापत आहे, कापते की नाही बॉटल कापत मित्रांनो। अशी बॉटल कापायची होती आपल्याला, ही बघा कापलेली आहे त्याने, आणि इथून एक कापायची आणि इथून थोडीशी कापायची, ह्या करून कापायची। तर कापते तो आता पटकन, तर कापल्यानंतर तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, असं आपल्याला कापायचं आहे पूर्ण बॉटल। जाम टाइम गेला कापायला, 2 मिनिटाचं काम आहे। आणि बघा असं झालंय, अशी करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला इथं कट मारायचे आहेत, म्हणजे सरळ सरळ इथून कट मारायचे। ते कट मारल्यानंतर ते बघा आता नंतर ह्याला होल पाडायचा आहे धाकणाला, तर पाडतोय सुजल। मित्रांनो, हा बघा होल पाडलेला आहे, असा पाडून घ्यायचा आहे। आणि हे बघा ही बॉटल आहे, तिला कापायचं आहे आपल्याला, या बॉटलीला आपल्याला कापायचं आहे। मित्रांनो, कैची भेटले, आता कापणार कैचीने बघा कसा कापते, तसं सेम आपल्याला कापायचं आहे। आणि तुम्हाला जास्त पण कापून जमणार नाही, कारण वरतून सुद्धा कापायचं आहे आपल्याला, म्हणून एवढ्यापर्यंतच घ्यायचा। मग तुम्हाला दाखवतो बघा, एवढ्यापर्यंतच घ्यायचं आपल्याला। आणि हा एवढ्या भागात एवढ्यापर्यंत आपल्याला कापायचा आहे, हे लक्षात ठेवा। म्हणून बोलते पहिला हे बघून घ्या पूर्ण, नंतर कापा। तर असे आपल्याला पूर्ण कापून घ्यायचे आहे। अजून कापून झाले नाही तरी पण कापतोय पटापट, कैचीने कसा पटापट होतोय आणि त्याच्यामुळे आपल्याला टाइम कमी लागते बनवण्यासाठी। आणि जर सुरीने कापत असतो तर अजून जाम टाइम गेला असता। कैचीने कसा सरळच्या सरळ कापतात, सुरीने सुद्धा क्रॉस कापला जातं। तर बघा थोडंसं सुरीमुळे आपला थोडासा क्रॉस गेलेला आहे, ते तेवढा झाला तर चालतंय। तर कसं कापलंय तसं कापायचं आहे तुम्हाला। तर मित्रांनो, हे बघा असं करायचं आहे, तुम्हाला दाखवतो आता। या साईडून हात टाकून पण निघणार नाही, त्याचा प्रॉब्लेम आहे बघा। इथून चिंबोडे बघा इथून असे चिंबोडे जाणार आणि तिथनं परत रिटर्न येताना नाही, असं आल्यानंतर इथं अडकतात, हे रिवर्स येतं, म्हणून ते जवळ येतं। त्याच्यामुळे आपल्याला हे देतात नाहीत, काय होतं ते चिंबोरे बाहेर येतात नाहीत। आणि आता आपण इथून कापणार होते बघा, असे कट मारणार आहोत। मारूया पटापट कट, जास्त पण खोलमध्ये नाही मारायचे, नाही तर 2 तुकडे होते बॉटलीचे, ते आपल्याला करायचे नाहीत। ते बघा असे मारायचे कट्स, मारतोय मग नंतर दाखवतो। ते बरणीसोबत लावायचं आहे, तर ते पण तेवढा टाइम लागणार आहे, हे मारल्यानंतर तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, हे बघा आपण हे वरतून कापलेलं ते ह्याच्यासाठी सेफ्टीसाठी, म्हणजे निघाल नको म्हणून। आणि बघा इथून चिंबोरे जाणार आतमध्ये आणि तिथून परत बाहेर रिटर्न येताना नाही येणार, कारण हे जवळ येतं असं। तर आता आपण लावूया त्याला, आपल्याला आता होलं पाडायचे, त्यानंतर आपण काय करायचं ते करू। मित्रांनो, एक्स्ट्रा वाढलेले आहेत ते आपण कट करणार आहोत, तुमच्या साईजने घ्या, म्हणजे हे असते ह्याच्या पलीकडे बाहेर नाही आले पाहिजे बघा, ह्याच्या पलीकडे बाहेर नाही आले पाहिजेत, एवढ्याच अंतर म्हणजे एवढे झाले पाहिजेत, त्यासाठी आपल्याला मारायचे। आणि असे कट करून घेतले ते एक्स्ट्राचे पीठ, ते कट करते, त्याला कट करून दे बघा, करून द्या। त्या सगळ्या साईडचे आता कट झालेत मला वाटतं ऑलरेडी, ते कट काप। आता होलं पाडणार आहोत, ह्याला पण होलं पाडायला लागणार आहेत। त्या बरणीला सुद्धा, बरणीला रास म्हणजे जास्त पाहिजे। तुम्हाला अजून एक बरणी बनवलेली दाखवतो आणि ते दुसरं बनवतो, बघा तुम्हाला दाखवते सुजेल तर बरणी बनवलेली बघा, इकडे ठेवलेली आहे ती बघा। या 2 बरण्या बनवल्या, त्यातली एक दाखवणार आहे। हिला थोडंसं एक्स्ट्रा होल पडलेलं, ही बघा, ही बघा बरणी, हिला बोलतात बरणी। बघा अशी बनवायची आपल्याला, ह्याला अशी होलं पाडणार आहेत सगळीकडे बघा, अशी होलं पाडलेले अशी पाडायचे हे बघा। आणि हे बघा ह्याच्यातून असं लावलेलं आहे, त्याच्यातून आतमध्ये जाणार चिंबोऱ्या आणि नंतर रिटर्न येताना ना। तुम्हाला दाखवतो झाकण बघायला मिळत असेल खोलाला, हा बघा इकडे कुठे झाकण आहे, हा बघा हा झाकण, इथून चिंबोऱ्या काढायच्या बाहेर। पण ही कठीण आहे थोडीशी बनवण्यासाठी, ती सोपी आहे, जेमिनीची सोपी भेटते, ही थोडीशी कठीण, तिला 2-3 तास लागतात। जेमिनीचीला 1 तास लागते किंवा अर्धा तास लागतो बनवण्यासाठी। ही बघा ही बरणी, हिला आपल्याला बनवायचं आहे का, लावलेला आहे सेफ्टीसाठी। इथून तुम्ही बांधू शकता, निघण्या नकोसाठी, ते बघा असे लावणार, अशी लावायची झालेले आहे आता, रेडी आपले झालेले आहे तरी।
अर्धी तर रेडी झाली. आता होलं बिलं पाडायचे, त्यानंतर तुम्हाला दाखवतो. आता सुजलने खोलून दाखवले तुम्हाला. अशा तार लावलेले असतात, असं ओपन होणार, चिंबर काढायचं, असं परत इथं होलं पाडायची आणि तारेने बंद करायचं. पण ते एवढं कठीण नाही. याच्या जर तुम्ही बुदल्याचं बनत असलात तर तसं आहे. आणि हे आपले साधे सोप्पा पटकन लगेच काढून होणार आहेत. आता पुढं आपण बघूया होलं पाडणार आहोत, त्यानंतर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आता आपण इथं होलं पाडणार आहोत. पहिला धरून देऊया, गरम केला एकदम. हे बघा एक होल पाडायचा आणि इकडे दुसरा होल पाडलाय. गरम करायला लागेल मला वाटतं परत. असं एक होल पाडलाय, दुसरा गरम करून परत पाडूया. बघा दुसरा होल पाडणार आहोत. ओ ए खालते होल पडेल, चुकून आमच्या ह्याच्यात पडली आहे खिला, तो काढूया. मित्रांनो दुसरा होल मारलेला आहे. अशीच आपल्याला सगळ्या ह्याला होल मारून घ्यायचे. मित्रांनो फर्स्ट टाइम आपण ह्याला होलं पाडली ती बघा कशी केली. ह्याला होलं पाडायला आपल्याला जाम टाइम गेला आहे. बघा इथं होलं पडले तसे खूप सारे. त्या लाईनीत पूर्ण नाही बघा, सगळीकडे होलं पाडून घ्यायचे. झिगझॅगमध्ये पाडायचे, सरळ लाईनीत पाडायचे नाही. इकडं पाठीसुद्धा पाडलेली आहेत. आता आपण लावणार होती बघा, तार आहे, तार काढली आहे, तार बांधणार होते बघा. याला बायडिंगची तार घ्यायची. वायडिंगची आमच्याकडे वायडिंगची नाही, आम्ही तांब्याची तार वापरतोय. हे बघा अशी उलटी करून त्याला पिलाची पिलतंय. पकड असली तर पकडणे पण सुद्धा पिलू शकता. अशी पिलाचे आपल्याला असे सगळे लावून घ्यायचे. ते लावल्यानंतर तुम्हाला दाखवतो. मित्रांनो हे बघा दोन बांधून झालेत आमच्या इकडे कपाटच्या साईडून. बघा तार गुंडालायची अशी. झाकण पण लागला पाहिजे तसा काहीतरी करा, नाही तर तार आपल्या ह्याला साईड अँगलला लागली आपल्या ह्याला हे असतेच ते ह्याला फिरतं आटे असतात त्याला जर लागली तर आपल्याला नीट आणता नाही येणार, म्हणजे फिरवता नाही येणार. बघा इकडे सुजल गलाचं सामान करते बघा. हे धागा आहे काहीतरी 0.6 आहे धागा आहे आणि याच्यात हुक आहेत. हुक आता हे काठी बघा कुठली आणली आहे, झापाची काठी लावणार आहे तो. हे बघा करंदा कापत आहे. अजून आपल्याला हे सगळं लावायचं, त्यानंतर ह्याच्यातसुद्धा. मित्रांनो हे बघा आता आपण हे केलेलं आहे, सगळीकडे हे लावलेलं आहे. तांब्याची तार होती आमच्याकडे, ह्याच्यातली तार नव्हते. टाईट लावून घ्यायचं असं बघा. लावला आहे, ढाकून काय निघणार नाही, जाम मजबूत आहे त्याच्यामुळं. आणि बघा इथे एक्स्ट्रा रस्सी लावले, वाहून नको जायला, म्हणजे पुरं बीर आलं तर बांधायची त्याची मजबूतीसाठी. जसे कोपऱ्याला ठेवून द्यायची रस्सी. आणि बघा आता इकडे दोन आपण एक्स्ट्रा होल पाडायचे अडकवण्यासाठी. बघा इथं पाडलेले दोन जवळ होल इथे आणि इथे. त्याच्यासाठी त्यात आपण चिंबोरीचे पाय कोंबडीचे पाय हे बघा इथं आहेत कोंबडीचे पाय. हे कोंबडीचे पाय ते लावणार आहोत आणि आता टाकायला जाणार आहोत थोड्या वेळेला. बघा पाय लावायचे, 2-3 लावायचे पाय एकाच्याला. मित्रांनो बघा असे पाय बांधून घ्यायचे, आतमधून टाकल्यानंतर दाखवतो. मित्रांनो हे बघा असे आपल्याला पाय बांधून घ्यायचं आतमध्ये. आणि या बघा ह्या सोडून आपण ते धागा 2 होल पाडलेले ते असं बांधतो आहे. आता टाकायला जाणार आहोत भरण्यात. तर सगळ्यांच्यात बांधून घेऊया, सगळ्या भरण्यांच्यात, त्यानंतर पण टाकायला देऊया. हे बघा ढाकण असं लागते, ते लावल्यानंतर काढायला टेन्शन लावून ठेव ना. मित्रांनो सगळ्याच्यात आपण लावलेलं आहे. ते बघा बरण्यांमध्ये घास लावलेले आहेत. तर चहा पिऊया, नंतर जाऊया. चला याला चहा पिऊया. तर मित्रांनो आपल्याला इकडं जायचं आहे चिंबोऱ्याला. वाला बघा पूल आहे, त्याच्या खालती चाललो आहे. पाणी आहे शुद्ध, खोल आहे ते बघा. कोपऱ्याने गेलो तरी खोल आहे, असं आहे. तो गेलाय तिकडे पुढं. पाणी या साईडला जामच खोल आहे बघा, दिसत असेल खालचा. आणि मी तर एवढा पाणी ढोपर एवढा गेलो पाण्यात गेलो सरकून. फायनली बघायला मिळत असेल आपण अर्ध्यावर तिथं आलेलो, बाहेर निघालो पुलाच्या पलीकडे. इकडून जायला रोड नाही ना पुलावरून, या साईडला आपल्याला लावायचे बरं. आधी कसे खड्ड्याचे शेप चेंज होत असतात बघा. हे बघा मासे मले मासे तिथं चाललेत, आपल्याला ते पकडायचे नाही, त्याला बाहेर नाही लावायचे. इथे एक बरणी आहे, तिथे एक आहे, इथे एक आहे. मी आणतो ही बरणी बघा, अशी धरायला लागते नाही तर निघ. ती ठेवून देईल तिथंच. तिथं आपल्याला इथं पूर्ण खड्डा होता, ती बुंजला आहे पूर्ण. ते हालू दे खालतून दे, हात माझ्या बोटाला लागले. बघा आपल्याला इथं लावायचे बरणी. मासे बिशी दिसत नाही.
मासे गायब झाले. इथं तुम्हाला सीन दाखवणार पाहिजे होता कॅमेरा. मित्रांनो इथं आपण बोक्षी लावले बघा, करंद दगड लावते, दिसणार नाही तुम्हाला, दाखवली असती नाही तर. इथं खोल आहे त्याच्यामुळे आपल्याला दिसत नाही. आपण तिकडे लावणार आहोत, त्या साईडला सुजल गेला आहे, त्या साईडला एक लावायची, तिथली तुम्हाला दिसणार आहे. तर गडूल पाणी तर जास्त करायचं नाही आपल्याला, खालती उतरून दाखवलं असतं पाहिजे आमचं ते. बघा इथं लावले, दिसत असेल तुम्हाला, थोडी थोडी दिसते, नॉर्मलच दिसणार आहे. ते बघा दिसत असेल. अशी उलटी लावायची, पाणी ह्या साईडला वाहते, पाणी हे बघा ह्या साईडला जाते, तर या साईडला तिथं तोंड ठेवायचं आणि या साईडला पाठचा भाग ठेवायचा. नाही बघा इथं धागा बांधायचा असा, जास्त पण गडूल पाणी करून जमणार नाही. इथं धागा बांधला हा बघा टाईट, म्हणजे आता पाणी जरी पूर आला जोरात तरी वाहून जाणार, अडकून बसेल. चिंबर नाही भेटले त्याच्यातून बोक्षी भेटली पाहिजे, कारण परत चिंबर भेटतं त्याच्यात, असं आहे. मला इथं बांधून ठेवले आपण. बघा आता गडूल झाले, नंतर शांत झाल्यावर दाखवतो. चला तिकडची लाव, ही लावायची आणि ही पुढं लावायची अजून. मित्रांनो आपल्याला ही बघा इथं लावायची बरणी, लावतोय तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. अपोजिट साईडला खोल खूप आहे. पाणी तिकडून प्रेशर येत असला तर या साईडला, खालच्या साईडला, खालच्या बाजूने तोंड ठेवायचा तो चिंबोरी येण्यासाठी. खोल बघा किती आहे इथं, तिथं तर पुढे जामच खोल झालाय, पाणी वाहून लोक लावले. अशी लावायची, परत त्याच्यावरती दगड ठेवायची. दगड ती बघा ठेवली असेल, तुम्हाला गडूल पाणी झालं असेल, दिसलं असेल दगड काढला, ते खूप सारी दगड ठेवायची त्याला. का खोल बघा किती आहे, भिजला तो. હવે या दगडांच्या फटीत लपलेल्या असतात चिंबोऱ्या, इकडे त्या कोपऱ्यात होलविल्या असतात, तिथं भेटतात खूप सारे. असं असते पाणी बघा, असं ऑपोजिट साईडला वाहते, पण तोंड त्या साईडला लावलं. अजून त्याला 4-5 दगड लावायचीच आहेत तरी पण, तर लावत. आणि अजून ती एक बरणी उरलेली आहे, ती बघा ती दिसले, तिला आपण तिकडं न्यायची आहे, पलीकडच्या साईडला लावाल, तिकडे एक जागा. ते राहून दे. आता उद्या सकाळी काढायला येणार आहोत आपण, तेव्हा बघा. सध्या आपण पाण्यात आहोत म्हणून काही जास्त बोलू नाही शकत. आता ती बरणी लावूया तिकडं पलीकडं, हे लावून 2 मिनटं लागतील अजून लावायला. ती लावल्यानंतर आपण तिकडे जाऊया. तर चला तिकडे दाखवतो आता लावताना. तर नाही बघा बरणी दिसत असेल, नॉर्मली पाणी थोडा शुद्ध झालं आहे त्याच्यामुळे, तरी जाम खालतीमध्ये आहे पाण्याच्या, एकदम खालती आहे बरणी. बघा हाच पूर्ण एवढा जाते. अजून तिकडं खोल जाम आहे, ती त्या कोपऱ्यात लपलेल्या असं चिंबोऱ्या. आणि ही रशी आपल्याला बांधायची आहे, अशी रशी बांधून घेऊ. दगड तर काय भेटला नाही आपल्याला. तर मित्रांनो ही बरणी घेऊन आपण पलीकडे जाऊया. सुजेल नाही तर त्याला काय देऊन आणून दिला दगड होता आम्हाला. तर पुलाला डॉकर टच होते बघा, बघायला मिळत असेल. आणि पाणी खूप आहे, बरणी पण वाहून जाते, असंच आहे. भिजलो नाही बरं झालाय, कोपऱ्यात अडकलोय. तिकडे बांधते ते बघा समोरच्या साईडला, तिकडे जाऊया पुढं. पुलातून तर बाहेर आलो, तुझे अजून तिकडचं काय माहिती काय करते. ही बरणी आहे अजून आहे काय, तर चला जाऊया तिकडे लावायला. इथे लावायची समोर, पडलो असतो, गुंतलेलो पडलो असतो खराच. इथं लावली असती पण नको बोलतंय, तिकडे लावूया. मित्रांनो ह्या झाडाचं नाव नक्की कमेंट करा. तुम्हाला 2दा दाखवलं आहे आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये, गेल्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं असेल, ह्या व्हिडिओमध्ये. अशी झाडे बघा खूप सारी आहे तिथं, तीच झाड पुढं जायचं. अरे वाचलो आहे बघा, काट्याचं झाड, आणि डोक्यातच घुसलं आहे बघ. खालती खूप सारे काटे पडले, नीट चालायला लागते. तो चाललाय पुढं लावायला जायचे आपल्याला. असे पाण्यातून चालायला लागते. परत बघूया इथं कुठं लावायचं. इथं खोल आहे तरी पण बघूया कुठं लावायचं. ते बघा मी बरणी लावली. चला कशी लावायची बघा. तिकडून पाणी वाहते, तिकडून असा या साईडला पाणी जाते. तोंड बघा आपल्या या साईडला, कारण की तसं लावला तर तुम्हाला एकही चिंबोरी भेटणार नाही. उलट्या साईडला, वाहत्या साईडला पाणी तर फायनली आपण बरणी लावून झालेली आहे बघा. अशी दगडा पूर्ण दगडांनी पॅक केली आहे. तिथे दाल नको म्हणून दाखवतो ना, तिकडून तुम्हाला दाखवतो, तोंड पण दाखवतो. आता तुम्ही बरणी बनवता, चिंबोऱ्यांना जायला अशी सरळची सरळ जागा असते, म्हणजे अशी उभीच्या उभी असते. समज आता माझा हात आहे तर एवढा डिस्टन्स आपला उभा असतो, त्याच्यामुळे आपण इथे दगड लावली. ती बघा समोर ही दगड दिसत असते, चढण्यासाठी अशी सरळ स्लोपमध्ये. आणि त्यांना काय
हे बघा दिसत असेल समोर दगड, काय दिसत आहेत की नाही माहिती नाही, दिसत असतील. मलाही मासे खूप पाहायला येतात चावाला. ग्लास हा रस्सी कुठं बांधायची चपलीवर बघा दिसेल. मलाही मासे खूप सारे आहेत ते बघा, ते बघा दिसले असतील तुम्हाला, दिसत आहेत, दिसत आहेत ते मासे खूप आहेत माया पाहायला. मित्रांनो हे बघा तुम्हाला बघायला मिळत असेल, आपण लावले पूर्ण बरणी तर हे झालं आपलं काढायला बघा, दगडांनी पूर्ण धरलेले पूर्ण. बघा इथून सगळे मासे पण ते जवळ जातात आतमध्ये. पाठवून दाखवतो तुम्हाला, पाठवून बघा, थोडीशी जागा ठेवायला लागते पाठवून. हे बघा त्याच्यासाठी जाण्यासाठी दगडांच्या आतमध्ये जातो पाणी आणि होलं पाडली त्यासाठी. आता आपण चाललेलो आहोत परत रिटर्न तिकडं चाललो आहे. तर सुजल तिथं काहीतरी करते काय म्हणते, बरणी लावली आपण लावलेत त्या बरणी, तर लावण्यात त्या बरण्या तिकडून डायरेक्ट घरी, आणि डायरेक्ट उद्या सकाळी तुम्हाला दाखवणार आहे काय काय भेटतात ते. चला याच व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तुम्हाला. उद्या सकाळी सुजलने बघा इथं बांध बांधला. अरे मग आधी बांधलास तिथं लावणार असते ना, तिथे लावली असती, आधी बांधतच बांधे बघा, आणि बांध बांधला. पण जास्त प्रेशर पण नाही, असं वाहता पाणी म्हणजे गेला आला आणि गेला डायरेक्ट वाहून जाईल मग बरणी, असा पण होईल तुमचा. म्हणून बोलतोय नीट. अरे बघ मी भांगायला नेली असती टाकून, तर ते जास्त प्रेशरमध्ये पण नाही बघा. असा प्रेशर असेल त्यात लावलीत पण खोल पाहिजे. प्रेशर असलं त्याच्यात लावली तर चिंबोऱ्या जास्त येतात असं बोलतो. हां अनुभव घेतलेला. किती वेळेला असे भेटलेले, आज भेटतील की नाही माहिती नाही. दररोज इथं पकडायला येतं दरवेळी काय मला आज गॅरंटी नाही. आठवड्यात आम्ही आलो, आता आठवड्यातून आलो म्हणजे तर भेटतील, जास्त चान्सेस वाटतात भेटण्याचे. शनिवारी आलो ना, स्लिपरी आहे खूप, नेट चालायला लागेल, दगड आहे ती बघा. आजच्या ब्लॉगमध्ये एवढं, म्हणजे तुम्हाला आता दाखवणार आहे उद्या, पण आजच्या दिवसासाठी एवढं. आता एडिटिंग करूया आणि तो उद्या ब्लॉग यात टाकूया आणि तुम्हाला दाखवतो. मग उद्या व्हिडिओ येणार आपली अपलोड होणार, तर उद्या व्हिडिओ बघा. बाय. नमस्कार मित्रांनो, आज सुबह सकाळ झालेली आहे आणि आज आपण काल ट्रॅप लावलेले ते आज उचलायला जायचे, तर त्याला जाऊया. 6-6:30 वाजले जातं सध्या. आता आपण चाललो आहे ट्रॅप उचलायला. मित्रांनो मी पुढं आलो आहे चालत तो गाडी घेऊन येते. आता आपण जाऊया चिंबरणचं ट्रॅप उचलायला. गेट खोलायला लागेल तो परत गेटचं लॉकला हेच नाही आणलं, ते इकडून घ्यायला तर तिकडंच आहे ते बघा दिसत असेल. तर जाऊया पटकन, इकडून रोडवरून जायचं आपल्याला तिकडं उचलायला. तर फायनली मित्रांनो निघालो आहे आपण. तिकडं आहे बसलो आहे आलं आपण फायनली. जवळच थोडासाच अंतर आहे घाटाचा, त्यानंतर आपण पोचू करंदा येते. आता आपण चिंबोरीच्या ट्रॅप जवळ फायनली आलेलो आहोत. थोडासा जवळच आहे ट्रॅप. आता गेट खोलूयानंतर आतमध्ये जाऊया, तिकडं जायचं आपल्याला त्या साईडला. आंघोळ पण केले नाही, असं तुटून आलं मस्त. चला खोलूया पहिला गेट. समोर आहे तो बघा, तो पण आला आतमध्ये. टाक सायकल गोडी आहे ते शायलीची गोडी आहे. आलोय जवळ फायनली, बघायला मिळालं तसे ह्याच्यामध्ये गाडी. आणि आता सरळ जायचं आपल्याला ट्रॅप उचलण्यासाठी. फर्स्ट ट्रॅप कुठला उचलायचा रे? खोल खड्ड्यातला का आपल्या ह्या पहिले खड्ड्यातलाच आतमधले सीन दाखवायचे. हो मित्रांनो, आता आपण पाण्याच्या आतमधले सीन दाखवणार आहोत. काल पाऊस नव्हता नेलेला, आज दाखवणार आहोत मला. पाऊस पण पडला आहे सकाळी वाटतंय मला, पायाला हे लागते म्हणून. दिसत पण होता पाऊस पडलेला आहे, ते नॉर्मल पडला आहे की कसं काय ते नाही माहिती. तर चला जाऊया काढायला. मित्रांनो पाणी खूप थंड आहे आज, पाण्याची पातळी पण तेवढी ठेवायला वाटते, कमी आहे थोडीशी, जास्त नाही. हे काय या साईडला खोल दिसत असेल आता सध्या. बाहेर आलोय आणि आपला ट्रॅप हा काय समोर आहे. काय आहे पहिले हा नको, हा नाही चेक नाही, पुढच्याला चेक करूया. चला पलून समोरच्यावर जायचं आपल्याला.
आता आपण समोरच्या दुसऱ्या खोलमधल्या ट्रॅपवर चाललेलो आहोत आणि तिथं बघूया भेटतंय का. हा बघ इथं समोर लावलेला रशीवाला ट्रॅप. आता तुम्हाला सीन दाखवतो तर बघा. तर मित्रांनो हा बघा आपला इथं आहे तो बदला दाखवतोय थांबा तुम्हाला. दिसते चिंबोरं काही दिसत नाही. पाणी खूप गडूल झालं त्याच्यामध्ये दिसत नाही इकडचं काय. उचलतोय तो बघा फायनली. काय एक तर दिसते मुऱ्या मासे सुद्धा आहेत. हे बघा दिसत असतील तुम्हाला. एक आहे ना बारीक आहे छोट्या साईजची आहे ती बघा. तिकडे वरून दिसणार नाही बारीक. मित्रांनो हे बघा ह्याच्यात एक आहे चिंबोरी आलेली आहे. नंतर काढून दाखवतो. हे बघा दिसतंय बारीक साईज आहे थोडीशी पण हाय. जाणार आपण घेऊन चला दुसऱ्या ट्रॅपकडे. बघा तिकडं कारण चाललाय तो ड्रम ही. नंतर दुसरा ट्रॅप उचलणार तो गुंडाळून घेऊया पहिला हा ट्रॅप आणि तिकडे जाऊया समोरच्या ट्रॅप जवळ. जाईल नाही तू चालू ना आज काय करेल. जाणार आहोत समोरच्या ट्रॅपवर. चिंबोरी कसली पलते. दरवाजा उघडलेला नाही ना तिथले ना हे पुढच्या याचे. हे सीन घेऊन काय फायदा. आलो इथं तर सुजेल बोलायचं काय बघूया चला ते जाऊया. तुला बघूया काय खोल आहे थोडासा. तर चला आता आपण उघडूया तो उचलूया ट्रॅप आणि चला. मित्रांनो बघा यात आले चिंबोरी. दोन तर दिसत आहे साईजमध्ये. 2 चिंबोरी आल्या. पाहूया करून बघा काढते. हे बघा मुरे मासे खूप आहेत. हे बघा एक बारीक साईज आहे एक सेम साईज. दोन्ही पण सेम साईजचे भेटलेले आहेत आपल्याला मस्त. आता सध्यापर्यंत आपल्या 3 आहेत हातात मस्त साईजमध्ये. 3 आहेत चिंबोऱ्या. 3च आहेत. 3 आहेत 2 आहेत. हे बघा इथे एक आहे आणि पलीकडेच्या एक साईडला आहे. इथून दिसणार नाही. दिसतेत का माहिती नाही. नंतर दाखवते तुम्हाला काढून. आता चला हा पुढं घेऊन जाऊया. तिसरा अजून एक उचलू तर लेट्स गो चला. तिथून जायचं. आवाज बघा किती करता चिंबोऱ्या. तुझ्याकडे ती एक आहे. ते का आहे ते बघ. तर मित्रांनो मुऱ्या मासे सुद्धा आहेत. मित्रांनो आता चाललोय आपण तिसरी भरणी उचलायला. एका ह्याच्यात 1 भेटली आणि एका ह्याच्यात 2 भेटली आहे. आज पाणी थोडा कमी आहे पुलाखालती त्याच्यामुळं चालायला तरी बरा पडते. पाठीमागं आपले सुजल आहे पुढं गेलाय करण दादा. तो बघा बघायला मिळत असेल तुम्हाला. ठेवून दे तिथंच. इकडून सुजल आहे त्या बघा. आपल्याला जायचं आहे तिकडं समोर चिंबर उचलायला. 3 तर भेटल्यात आणि करत का तेवढ्या तर वेगळेच आहेत. हॅलो आपण चाललोय त्या दगडांवरून. ते सुद्धा चांगली जागा आहे टाकण्यासाठी. सरळ आपल्याला जायचं आहे. करून दादा गेलाय. हे पाठीवर चाललोय. काल आपण दुसऱ्या जागेवर टाकणार होतो. टाकले त्या जागेवर असं आहे. आणि कमी झाले मस्त साईजमध्ये. आणि पुढल्या व्हिडिओची तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. ते व्हिडिओ नक्की चेक करा. ती तो गेलाय काढायला. त्याला आपल्याला इथं सीन्स घ्यायचे.
थांब थांब मित्रांनो, आपल्याला तिथे सीन्स घ्यायचे आपण म्हणून आपण थांबलोय. चला अरे इकडून सुजेल येते बघा, सुजेल येते. मला वाटत आहे चिंबोऱ्या, बघूया काय. मित्रांनो पहिले समोरून बघा कसं असतं लावलेलं आहे आम्ही. हे काय त्याला बोलतात, तोंड लावलेलं आहे. आतमध्ये आहेत की नाही माहिती नाही, बघायला मिळत असेल तुम्हाला समोरच्या साईडून. मित्रांनो आता करंजाचा ट्रॅप काढत आहे, बघायला मिळत असेल. दगडं बिगडं सगळं थोडं साईडला काढून ठेवून. ह्याच्यात आहेत का बघूया. ह्याच्यात नसेल, जास्त करून असू शकतात किंवा नसू शकतात, गॅरंटी नाही. उचलले का? हाय 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 दिसते. दिसते. एक बारीक आहे, उलटी पडले वाटते. एकच दिसते. एकच दिसते. एकूण 4 भेटलेले आहेत म्हणजे आपल्याला. असे तर यावरने वाटलेलं नव्हतं, यावरने अपेक्षा नव्हती. 3 वरणी 4, एका वरणी 2. मुऱ्या माशी खूप आहे त्याचे, बघितलं असेल तर. हे बघा दिसत असतील. चिंबोरी पण दिसली असेल तुम्हाला. ही बघा चिंबोरी एक आहे आणि मुऱ्या असे खूप सारे. अरे 2 आहेत बारक्या. धरू तिला चावल ना तुझ्याला बघा. झालं ट्राय करते, बघूया याचा काय होतं. याचा पकड. असे पकडतात. हे बघ खूप मजा येते तुझी सुजल. ती काय करते साईडला साईडला. करंदा तुम्हाला पकडून दाखवतोय. हे बघा साईज बघा काय आहे. सोडून दे. खतरनाक आहे चिंबोरी पण बघा. माझी आहे. सोड ठेव त्याच्यात. उठे स्वील डॉकेट टाकेल. ठेव. आम्ही बारकी सोडते गोडे येते. मी तुला मुरे मासे मासे बघा असे ती घेऊन जातो जल तुला मस्त. घे चल आता झाला. त्यावर नाही घेऊन जाऊया आपण सरळ घरी. घरी गेल्यानंतर तुम्हाला आधीचे चिंबोरे आणि आत्ताचे चिंबोरे दाखवतो. चला मित्रांनो, आहे बघा 3 बारण्या आल्यात. पहिल्या अशा ती बघा 2 आहेत. इथं मेन आपण मधीत टाकलेले दिसत असतील 2 आहेत. ह्याच्यात एक आहे बघा, दिसते की नाही माहिती नाही. बघा इथंच आहे समोर दिसली असेल. आणि ह्याच्यात एक आहे हे बघा. आता चला जाऊया घरी. तर मित्रांनो घरी गेल्यावर आपण दाखवतो तुम्हाला सगळ्या चिंबोऱ्या काढून. आता किती 4 भेटलेले आहेत आपल्याला. एका बरणीत 2 आणि एका बरणीत 1. चला जाऊया मित्रांनो. फायनली आपण एंटर झालोय वाडे. करंदाजा गेलाय पुढं, तर आपणच इथे चालू. पाणी पण खूप गडून झालं इकडचं. हे बघा काल शुद्ध किती होतं आणि आज गडून झालं. आपल्याला इथं काल भेटलेली हा दिसताल पारा, त्याच्यात भेटलेली चिंबोरी. आता तो बघा तिकडे 2 जण पोचले. चिंबोरी काढून तुम्हाला दाखवतो. चला मित्रांनो, चिंबोऱ्या बघा आतमध्ये दिसत असते बघा. 2 आहे त्याच्यात आणि त्यात थोडीशी मासे सुद्धा आहेत. हे बघा पाणी ठेवू की डायरेक्ट? डायरेक्ट काय पाणी. कालची 3 आहे आजी, 3 आहे. पहिली बघा चिंबोरी. टाकायला तुटला. इकडं बरोबर आहे. एक झाली. दुसरी बघ. दुसरी बघा ही दुसरी काढली. थोडीशी मोठी आहे. निघतंय की नाही सोडलाय ते बघा कसं धरलंय. हे मासच धरलेला. बघा 2 झालं. एक कंप्लीट झाली. तोपर्यंत हे लाव. हे काढणार. पाणी नको. काय ते काय ना बारीक आहे पण चांगली आहे. बारीक आहे. खाली एवढीच साईज गेली ना. एवढी साईज काल गेली. ह्याच्यात मासे पण आहे त्याच्यात.
पण काय त्याच्यात मुऱ्या मासे असतील काही. हे पण काय लास्ट बरणी असं काय केलं तुझ्याने? काय सुजय नाही गोंडाला आपल्याला काय माहिती. थोडीशी मुरे आहे. चावी लागेल. बरणी बघा चावीने काढायला लागते काय ते. ओपन झालंय बघा. चार भेटलेत. पाय सोडी ना. चार भेटले आणि याच्यात थोडेसे मासे आहेत हे बघा. मित्रांनो हे बघा काल पकडलेल्या साईज मध्ये चिंबोरे आहेत चांगल्या साईजचे दिसत असेल. आणि हे बघा आजच्या एकत्र करतो. किती झालेत बघा. पूर्ण बालदी भरली आहे. सगळ्यात मोठी साईज आहे. चांगले आहेत रे. 7 आहेत. एकच बारीक आहे बाकी सातच बरे आहे. आहेत. तुम्हाला तर मोठे बरं. मोठे आहेत. हे चांगल्या साईजचे आहे. समोरच बघायला मिळत असेल ते बघा बसलेले आहे समोरच. बाकी सगळ्या बारकीत आहेत तेवढ्या चांगल्या साईजमध्ये आहेत. अरे 100च्या किती भागतात? 3च हो. आजी बोलते 4 भारी भारी. 3 नाही 3. संकेत उचल. असे पकडायचे नाही रे. चावल हलवले कशी रे. चावल कशी चावल तुला बोललो चावल. जाऊ दे त्याला म्हणजे कशाला नाही, लय जाण. घेतलं होता? मित्रांनो व्हिडिओ आवडली असते तर लाईक करा कमेंट करा बाय.